नमस्कार. भूमिकाच फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर बघा, 28 छातीचा माप आहे, उंची 12.5ची आहे, छाती 28ची आहे, कमर 25चा आहे. कमर हा कमी जास्त पण होत असतो. तर बघा, इथं मी 28 छातीच्या मापाची बोटनेकची डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे. बऱ्याचशा नवीन मैत्रिणींना बोटनेक मापाची डिझाईन व्यवस्थित जमत नाही, छोट्या मापाची. तर बघा, व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल छोट्या मापाची डिझाईन कशी बनवायची म्हणून. त्याच्यासाठीच मी हा व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित बघा तुम्ही. तर बघा, इथं मी आखून गळा दाखवलेला आहे आणि इथं मी कॅनव्हासचा वापर करणार नाही. तुम्हाला वाटलं तर तुम्ही कॅनव्हासचा पण वापर करू शकता. तर इथं बघा, मी वरती गळा 3.5 इंचचा घेतलेला आहे आणि खाली 4 इंचचा हा गळा आहे, जो आकार मी दाखवला आहे तो. तर इथं बघा, इथं मी आखून घेतलेला आहे. आता मी याला गळ्याला टिप मारून तो प्रॉपरली फोल्ड करून दाब टिप मारणार आहे. कारण जो कपडा आहे तो खूप रफ आहे, साडीचा कपडा, जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो. तर रफ असल्यामुळं कॅनव्हास लावायची गरज पडत नाही. जेव्हा खूप सुळसुळीत कपडा असला तर तुम्ही कॅनव्हास लावू शकता, खास करून नवीन शिकणारे. पण मग अशी सुंदर डिझाईन बनली ना, तर तुम्ही पूर्ण बघा, लगेच तुमच्या लक्षात येईल की छोट्यात छोटी बोटनेकची डिझाईन कशी बनवायची म्हणून. बऱ्याच मैत्रिणी बोटनेकची डिझाईन बनवायला घाबरतात, चुकेल की काय वगैरे. तर तसं काहीच नाही. बोटनेक असलं तर तुम्ही पुढचा गळा कटोरी पण शिवू शकता किंवा प्रिन्स कट पण शिवू शकता. हे गिऱ्हाईकाच्या याच्यावर डिपेंड असतं, किंवा तुम्हाला जर शिवायचं असलं तर तुमच्या याच्यावर डिपेंड असू शकतं. पुढचा गळा प्रिन्स कट शिवायचा का कटोरीचा शिवायचा, 1 टक्स 4 टक्स, खूप सारे प्रकार आहेत ब्लाऊजचे. तर तुम्हाला पाहिजे तसा. पण मग हा पाठीमागील गळा आहे, तर तुम्हाला बोटनेकचा कसा शिवायचा हे दाखवणार आहे. तर बघा, इथं मी अस्तर आणि मेन कपडा, मी जो अस्तर आहे तो शिद्या बाजूवरती ठेवला होता, हे लक्षात ठेवायचं नेहमी. तुम्हाला जर दापटीप मारायची असली तर अस्तर शिद्या बाजूवरनं ठेवायचा आणि नंतर आतमधच्या बाजूने फोल्ड करून त्याला दापटीप मारायची. ठीक आहे. तर मग आता बघा, इथं मी आतमधच्या बाजूने फोल्ड केलेला आहे ब्लाऊज आणि आता इथं मी दापटीप मारून घेणार आहे. दापटीप मारताना एकदम व्यवस्थित दापटीप मारायची की अस्तरचा भाग हा, अस्तरचा कपडा हा वरच्या साईडने दिसणार नाही, जेणेकरून जी आपली ब्लाऊजची फिनिशिंग असते ती खराब होणार नाही, म्हणून एवढी काळजी घ्यायची. तर इथं खूप हळूरित्या, कॅनव्हास जर लावलं नाही तर हळूरित्या दापटीप मारायची. तर इथं बघा, मी जो आतमधचा गळा आहे त्याच्या आकारावरती दापटीप मारून घेते हळूहळू, एकदम व्यवस्थित. जाड कपडा जर असला तर कॅनव्हास लावायची शक्यतो गरज नाही, पण जर नवीन तुम्ही शिकणारे असाल तर नक्की जरूर कॅनव्हास लावा. तर बघा, इथं मी आता जो अस्तर आणि मेन कपडा आहे त्याला पूर्णतः टिप मारून घेणार आहे. तुमच्याकडे जर ग्लो असला तर तुम्ही चिटकवू शकता. तर इथं बघा, मी प्रॉपरली पूर्ण टिप मारून घेते आणि जो वरचा गळ्याचा आकार आहे ना त्याला पण टिप मारून घेते, जेणेकरून आपल्या वरच्या गळ्याला आहे ना बोटनेकला तिथं आपल्याला पायपिंग करायची आहे म्हणून. तर इथं बघा, गळ्याला पूर्ण टिप मारून घेतलेली आहे. आता इथं फक्त आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि छोटा ब्लाऊज म्हणजे आहे, छोट्या मापाचा आकार आहे, त्याच्यामुळं फास्टमध्ये होतो आणि प्रिन्स कट शिवायचा आहे. पण मग मी तुम्हाला हा पाठीमागेलच गळा दाखवते आहे. प्रिन्स कट तर तुम्ही बरेचसे शिवलेले असतील, नसतील शिवले तर माप कसं काढायचे किंवा स्टिच कसं करायचं मला कमेंट करून सांगा. तर इथं बघा, आपला गळा पूर्ण हा दापटीप मारून झालेला आहे. आता इथं आपण कमरपट्टी आणि विथ वरच्या गळ्याला पायपिंग करून घेणार आहोत. तुम्हाला जर पायपिंग करायची नसली तर तुम्ही दापटीप पण मारू शकता पट्टी घेऊन. पण मग इथं मी पायपिंग करणार आहे. पहिले कमरपट्टी लावून घेणार आहे. तर बघा, इथं कमरपट्टी अशी लावून घ्यायची. कमरपट्टी लावताना जो आपला कमरेचा जो घेर आहे, आकार आहे, तो व्यवस्थित मापून घ्यायचा. इथं खूप छोटा आहे तो अस्तर, आपल्याला आतमधच्या बाजूने पण वरती दिसला नाही पाहिजे, ह्या हेतूने कमरपट्टी लावायची. तुम्हाला छोटी लावायची असली तरी पण तुम्ही छोटी लावू शकता. तर बघा, इथं आता आहे ना प्रॉपरली आपली कमरपट्टी लावून झालेली आहे. ह्याला डबल टिप मारून घेऊ वरच्या साईडने पण. जर तुम्हाला वेळ भेटला तर तुम्ही हात शिलाई पण करू शकता, पण माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळं मग मी दोन्ही साईडने टिपच मारून घेणार आहे. तर इथं बघा, तिरकस पट्टी मी अस्तरचीच काढलेली आहे, कारण अस्तर हा प्रॉपरली त्याच कलरचा घेतलेला आहे मी म्हणून. तर मग
तिरकस पट्टी कापली तर तुम्हाला माहीतच आहे, मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तिरकस पट्टी कापली तर आपली जी पायपिंग आहे ती खूप छान आणि गोलाकार पद्धतीने येते. त्याच्यामुळं शक्यतोवर तिरकस पट्टीचीच पायपिंग करत जायची. तर इथं बघा आपली बघता बघता पायपिंग पण झालेली आहे. खूप म्हणजे खूप छान असा गळा येतो. तुम्ही गळ्याचा आकार कुठला बी घ्या बोटणे गळ्याला, फक्त जो आपला फिटिंग आहे ती व्यवस्थित करा ब्लाऊजची. तर बघा इथं आता प्रॉपरली आपली पायपिंग झालेली आहे. बघा तिरकस जर पट्टी कापली ना मैत्रिणींनो तर जी आपली पायपिंग आहे ती खूप छान अशी येते. हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. बघू शकता किती छान अशी गोल अशी पायपिंग आलेली आहे. किती सुंदर दिसते बघू शकता. आता इथं आपल्या मच्छा गळ्याला लेस लावून घ्यायची आहे. तर त्याच्या अगोदर मी हे बघा असे 3 म्हणजे चौकोन घेतलेले आहे 2-2 इंचाचे. तर मी ते लटकन बनवून घेणार आहे मध्य सेंटरला लावण्यासाठी. त्याचबरोबर या पिसाची मला नॉड म्हणजे जमत नव्हती असा नाही, पण मग कशी जाड होती आणि दोरे पण निघत होते. त्याच्यामुळं मग मी सोनेरी कलरचीच नॉड घेतली आणि त्याला असे त्रिकोण बनवून घेतले लटकन म्हणून. तर ह्या लटकनला इतका सुंदर असा आकार येतो ना, तुम्ही नक्की ट्राय करा असं कॉन्ट्रास्ट कलरचा लटकन तयार करून. तर इथं बघू शकता इतका सुंदर गळा आलेला आहे आणि हे असे तिरकोण बनवून घ्यायचे लटकन व्यवस्थित लावून घ्यायचे तिन्हीच्या तिन्ही पण. आकारावरतीच त्रिकोण तयार करून घ्यायचे आणि त्या त्रिकोणाला डबल टिप मारून घ्यायची जेणेकरून पटकन खराब होणार नाही आपला लटकन. तर बघा इथं मी आता तिन्ही पण त्रिकोण तयार करून घेतलेले आहेत लटकन. तर इथे मी आता ती जॉईंट करण्या अगोदर मी त्या गळ्याला पहिले लेस लावून घेणार आहे. तर लेस तुम्ही कलर कॉम्बिनेशनमध्ये लावू शकता किंवा गिऱ्हाईकाच्या म्हणण्यानुसार किंवा तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही लेस लावू शकता. तर इथं बघा माझे तिन्ही पण त्रिकोण म्हणजे तिन्ही पण लटकन असे तयार झालेले आहेत छान असे. तर इथं आहे ना आपण आता ही बघा अशी येल्लो कलरची लेस लावून घेणार आहोत, कारण जी साडी आहे ती येल्लो कलरची आहे प्रॉपरली आणि त्याच्यावरती असा काठ अशा कलरचे आहेत आणि ब्लाऊज पीस असा आहे त्याच्यामुळं. तर बघा इथं मग कलर कॉम्बिनेशनमध्ये येल्लो कलर खूप छान असा दिसतो आणि प्रत्येक गृहिणीला येल्लो कलर हा सूट होतो. तर इथं आहे ना आपण अगोदर ही लेस लावून घेऊ. लेस लावताना कोण जे आहे ते व्यवस्थित दुमडून व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा जेणेकरून आपली जी ब्लाऊजची फिनिशिंग आहे ती खराब होणार नाही याची काळजी घ्यायची. आणि लेस छोटे असो किंवा मोठे मी तुम्हाला नेहमी सांगत असते की लेसला खराब होऊ नये म्हणून डबल टिप मारत जायची. तर बघा इथं आपल्याला डबल टिप मारून झालेली आहे. आता आपण इथं लटकन फक्त लावून घेणार आहोत. इथं टक्स देऊन आणि लटकन लावून घेणार आहे. तर हा 28 छातीचा माप आहे. याचे टक्स तुम्ही 2.5 किंवा 3 इंचचे दिले तरी चालतील, कारण छोटा माप आहे त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम येत नाही. तर इथं मी 2.5 इंचचे टक्स दिलेले आहेत बघू शकता तुम्ही. आणि आता हे लटकन मी लावून घेणार आहे. तर किती छान असे लटकन दिसतात मैत्रिणींना बघू शकता तुम्ही. तर थोड्या मोठ्या नॉट झालेल्या आहेत त्या कट करून घेऊ आणि व्यवस्थित पाहिजे त्या आपल्याला आकारावरती असे छान असे लावून घेऊ. तर इथं बघा माझं असं नेहमीच असतं एक खालीवर लावायचं आणि ते मला खूप आवडतं म्हणून मग मी तसेच लावले. बाकी गिऱ्हाईकाचं म्हणणं कसं होतं, ताई तुम्ही कसा पण शिवा, तुमच्या मनाप्रमाणे शिवा गळा, म्हणून मग मी माझ्या मनाप्रमाणे शिवते, मला आवडेल तसाच. शक्यतोवर असं होतं गिऱ्हाईकांना मी कसाही शिवला म्हणजे गळा शक्यतोवर मी खराब शिवत नाही, पण मग आवडतो प्रत्येकाला आवडतं म्हणून मग मी तसा शिवला. तर बघा इथं हा बटन आपण लावून घेणार आहोत. तर कमेंट करून मला नक्की सांगा आजची डिझाईन कशी वाटली. व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. खूप सुंदर असा गळा तयार झालेला आहे. 28 छातीच्या मापावरती बोटनेक गळा आहे. नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.